सत्ता नाट्यानंतर खातेवाटप नाट्य सुरू झालेलं आहे। गृह मंत्रालयाच्या बदल्यात शिंदेंपुढे 3 पर्याय असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम खात्याचे शिवसेनेपुढे पर्याय आहेत। शिवसेनेकडून यातल्या एका खात्यावर विचार सुरू असल्याचं देखील कळतंय। गृह खाते इतकंच महत्त्वाचे तोडीस तोड खाते मिळवण्याकरता शिवसेना आग्रही असल्याचं कळतंय। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। देवेंद्र गंगाधरराव फडणवीस तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, काय ताजे अपडेट मिळत आहेत? कारण यावेळी 3 पर्याय जे ते शिवसेनेसमोर आहेत, महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम खातं। आपण बघतो आहे की आता सत्ता नाट्यानंतर पुन्हा एकदा खाते नाट्य सुरू होताना आपल्याला बघायला मिळू शकेल। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शिवसेना शिंदे गटापुढे हा आहे की जर गृह खात्यासारखं महत्त्वाचं खातं शिंदे गटांना मिळत नसेल, शिवसेनेला मिळत नसेल, तर त्याच्याच इतकं महत्त्वाचं आणि तोडीस तोड असणारं खातं कुठलं आहे? तर शिंदेंपुढे आता 3 पर्याय आहेत, ते म्हणजे महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि त्यासोबतच जलसंपदा। अशा प्रकारचे 3 पर्याय हे शिवसेनेसमोर आहेत आणि या 3 पर्यायांपैकी आता शिवसेनेला एकाची निवड करावी लागणार आहे। मात्र ऊर्जा खातं असेल किंवा गृहनिर्माण खातं असेल, यावर मात्र अजूनही स्पष्टता होऊ शकलेली नाही। मात्र ऊर्जा आणि गृहनिर्माण खातं हे शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आता कमी आहे असं वर्तवलं जातंय। राजकीय वर्तुळात तशी चर्चा आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार आता शिंदेंपुढे गृह खात्याच्या ऐवजी या 3 खात्यांचे पर्याय ठेवण्यात आलेले आहेत। यामध्ये महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सोबतच जलसंपदा खाते हे ते 3 पर्याय आहेत, ज्यांपैकी आता शिंदे शिवसेना गटाला निवड करायची आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच एकीकडे राष्ट्रवादीचा जो आग्रह आहे की आम्हाला शिवसेना शिंदे गटाच्या बरोबरीची वागणूक मिळावी, त्यांच्या इतकंच खाते वाटप हे आमच्या सोबत व्हावं, तिथे कुठेही दुजाभाव होऊ नये, तर शिवसेनेचा सुद्धा अगदी समान आग्रह असलेलं बघायला मिळतं आहे की राष्ट्रवादीच्याच बरोबरीची खाती आम्हाला मिळावी। एकीकडे जर राष्ट्रवादीकडे अजित पवारांकडे जर अर्थ खातं असणार आहे, तर त्याच्याच तोडीस तोड असं खातं हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा असायला हवं। मात्र जर गृहनिर्माण खातं किंवा गृह खातं हे मिळणार नसेल, त्यासोबतच नगर विकास खातं हेही मिळणार नसेल, हेही जर हातातून निसटणार असेल, तर मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा आणि त्याबरोबरच महसूल सारखं मोठं खातं मिळावं अशी अपेक्षा अर्थातच शिंदे गटाची आहे। त्याच्यामुळे या 3 पर्यायांपैकी आता या 3 पर्यायांचा विचार करून शिंदे गट निर्णय घेईल आणि अर्थातच खाते वाटपाची चर्चा आता सत्ता स्थापनेनंतर या चर्चेने सुद्धा आपल्याला वेग घेतल्याचं बघायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद मनश्री ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।